महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळतोय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरत आहे. 15 तारखेनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली असून वातावरण ढगाळ झाल्याचं चित्र दिसत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. सॅटेलाइट माहितीप्रमाणे कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असल्यानं पुढील काही दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार आहे. आता जाणून घेऊया जिल्हानिहाय अलर्ट. 17 तारीख विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. 19 तारीख या दिवशी राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रापासून कोकण आणि विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 20 तारीख पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे. भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया या भागांमध्येच येलो अलर्ट राहील. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. 21 तारीख या दिवशी राज्यात पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. महत्त्वाची माहिती: 20 तारखेनंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे, मात्र तोपर्यंत उष्णतेची तीव्रता कमी राहणार आहे. तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? पाऊस पडतोय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.